त्याला देखील आपण तात्काळ मान्यता द्यावी। धन्यवाद अध्यक्ष। धन्यवाद। सन्मान्य सदस्य महेश सावंत। धन्यवाद अध्यक्ष महोदय। काही महिन्यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले। सदर काम सैनिक एजन्सी यांना देण्यात आले। निवेदनाच्या अटी व प्रत्यक्ष कामामध्ये मोठा फरक आढळून येत आहे। निवेदनानुसार 174 मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात 70% कमी कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले। सदर बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे। एकूण 174 संख्येचे मनुष्यबळ नेमण्यात न आल्याचे उत्तर मिळाले नाही। कंत्राटी मनुष्यबळ नेमताना मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे विश्वासाने वृत्तांत कळते। तसेच कामगारांना देण्यात येणारे आवश्यक सुरक्षा साहित्य जसे गमबूट, हातमोजे, मास्क इत्यादी साहित्य पुरवण्यात आलेले नाही। त्यामुळे कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला। सदर प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक फसवणूक होत असल्याचे दिसून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधीचा अपव्यय होत असल्याचे जनतेच्या सेवा पुरवण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झालेला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। कथित भ्रष्टाचारामध्ये महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि अभियंते यांचा समावेश संगमताने केले असल्याचे समजते। उक्त कंत्राटदाराचे संपूर्ण निविदा प्रत्येक आणि सैनिक एजन्सी सखोल चौकशी करण्याची जनतेकडून जोर धरत आहे। संबंधित अधिकारी व एजन्सीवर कडक कायदेशीर करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्यातून तुम्हाला विनंती करत आहे। सन्माननीय सदस्य श्री सिद्धार्थ खरात। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील लोणार तालुक्यामध्ये मौजे मढी हे आदिवासी गाव आहे। या गावामध्ये 100% आदिवासी लोकसंख्या असून ती 400 इतकी आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अध्यक्ष महोदय या गावाला जाण्यासाठी अद्याप रस्ता नाही, आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की या गावाला जाण्यासाठी साधारणपणाने एक 2 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यासाठी 75 लक्षचा निधी आहे, तो ग्राम विकास विभागाने उपलब्ध करून द्यावा। तसंच माझ्या मतदारसंघाच्या शेजारी रिसोड तालुक्यामध्ये छोटी लोणी ते त्या मडी गावापर्यंतचा 1 किलोमीटरचा रस्ता आहे। हे 2 रस्ते जे आहेत ते ग्राम विकास विभागानं विशेष बाब म्हणून मंजूर करावा। आदिवासी गावाचा प्रश्न आहे, या निमित्तानं मी शासनाला विनंती करतो आणि निवेदन करण्यासाठी सुद्धा विनंती करतो। सन्माननीय सदस्य राजेश क्षीरसागर। अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र व 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे। महाराष्ट्र शासनातर्फे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास व कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुमारे 1497 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। दरवर्षी देशभरातून 50 लाखाहून भाविक दर्शनासाठी कोल्हापूरला येत आहेत। त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता, अरुंद रस्ते व अपुऱ्या नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे। अंबाबाई मंदिराचा परिसराचा विकास करताना स्थानिक व्यापारी, रहिवासी, व्यावसायिक व मालमत्ताधारक यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचे पुनर्वसन हितसंबंध अबाधित राहील अशी शासनाची भूमिका आहे। तथापि कोल्हापूर शहराची हद्दवाढ दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आणि 1998च्या विकास आराखड्यातील अनेक रस्ते अद्याप पूर्ण न झाल्याने शहर नियोजनास अडथळे निर्माण होत आहेत। अंबाबाई तीर्थक्षेत्र कॉरिडॉर प्रकल्पासोबतच वाहतूक व्यवस्थापन, बहुमजली पार्किंग, रिंग रोड, स्काय वॉक, पादचारी सुविधा, ई वाहतूक व्यवस्था व शहराच्या दीर्घकालीन विकासाचा समन्वित आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे। अंबाबाई मंदिर ते शिवाजी स्टेडियम दरम्यान भूमिगत मार्ग उभारण्याचा प्रस्तावित 30 मीटर संपादन क्षेत्राचा पुनर्विचार होऊन कमीत कमी संपादनाद्वारे नागरिकांची घरे व दुकाने बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्याचा, तसेच बाह्य मार्गाने वाहतुकीचे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात निधीची बचत होऊन इतर विकास कामांसाठी तो निधी वापरणे शक्य होईल अशी स्थानिक नागरिक व तज्ञांकडून सूचना करण्यात येत आहेत। शाहू मिल परिसरातील 5 एकर जागेवर मोठ्या प्रमाणात पार्किंग हब विकसित करून येथून ईव्ही शटलद्वारे भाविकांना मंदिर परिसरात नेण्याची व्यवस्था केल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते असे मत व्यक्त होत आहे। तसेच कोणताही विकास आराखडा राबवताना स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी होत आहे। याबाबत शासनाने सदस्यतेचा सर्वकष आढावा घेऊन अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पासोबत कोल्हापूर शहराच्या वाहतूक, पार्किंग, नागरी सुविधा व दीर्घकालीन शाश्वत विकास करण्याचा शासनाने निर्णय घ्यावा म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी माननीय मंत्री नगरविकास, पर्यटन, सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभाग यांना विनंती करत आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय,
माझ्या अंधेरी पूर्व हा मतदार क्षेत्रात एकमेव औद्योगिक नगरी MIDC सिप्स आणि इंडस्ट्री एरिया असल्यामुळे वाहतूक कोंडी भरपूर असतात. अध्यक्ष महोदय, एका मिनिटात संपवतो. अध्यक्ष महोदय 6 लाखाहून अधिक चाकरमारी अंधेरी पूर्व कामावर येतात. अध्यक्ष महोदय वाहतूक कोंडीमुळे नागरदास रोड, मरोशी रोड, मिलिटरी रोड, अंधेरी कुर्ला रोड, नागरदास रोड असे प्रत्येक रोडला वाहतुकीची कोंडी असते. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून महानगरपालिका आणि शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर DP रोड मोकळा करून अनलिगल पार्किंग हटवून वाहतुकी कोंडीपासून अंधेरीकरांना मुक्तता द्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. चला, सन्मान्य सदस्य महेश लांडगे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी औचित्याच्या हे बघा, मुद्द्याच्या मी माध्यमातून पुन्हा एक सांगतो महत्त्वाच्या देवरावजी, मुद्द्याकडे ज्याप्रमाणे एक मिनिट, ज्याप्रमाणे यादी आलेली आहे त्याप्रमाणे वाचतो आहे. कृपया गैरसमज करू नये. आणि आता लक्षवेधी सुरू होत आहे. आता ही यादी संपली की थांबणार आहे. नाही, तुम्हाला उद्या पुन्हा घेऊ शकता ना. संपलं कुठे? रोज आपण 50-60 लोकांना संधी देतो आहे. त्यामुळे आज झाल्यानंतर उद्या येतील. बोला सन्मान्य सदस्य महेश लांडगे. अध्यक्ष महोदय, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यान प्रस्तावित 8 पदरी उन्नत मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाकरता राज्य शासनाने तातडीने वित्तीय सहाय्य उपलब्ध करावं याकरता मी राज्य सरकारकडे मागणी करतो. अध्यक्ष महोदय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 नाशिक फाटा ते खेड राजगुरुनगर दरम्यान 8 पदरी उन्नत मार्ग उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असली तरी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला विलंब होत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाकरता वित्तीय सहाय्य मिळावे यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र राज्य शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असून त्याचा थेट परिणाम या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पावर होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, भोसरी, मोशी तसेच औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि नागरिकांचा होणारा वेळ व इंधनाचा अपव्यय लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत तातडीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने भूसंपादनासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य तात्काळ उपलब्ध करून देऊन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा. तसेच केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या महत्त्वाच्या प्रकल्पास कोणताही विलंब होणार नाही याची खात्री करावी अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी आहे. सन्मान्य सदस्य भीमराव तापकीर. अध्यक्ष महोदय, राज्यात विशेषतः करून पुणे शहरामध्ये इलेक्ट्रिक वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेचा विकास अत्यंत अपुरा आहे. निवासी, व्यापारी, सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तसेच मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खालापूर टोल नाका ओलांडल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर केवळ एकच सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन असून तेही आज मितीस नादुरुस्त आहे. तसेच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरही पुरेशा प्रमाणात चार्जिंग सुविधाचा अभाव असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना लांब पल्ल्याच्या प्रवासाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक बस व सार्वजनिक वाहतुकीच्या विस्तारासाठी आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधेचा अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने राज्यस्तरीय लर्निंग चार्जिंग मास्टर प्लॅन तातडीने तयार करावा अशी मागणी मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे करत आहे. लक्षवेधी सूचना क्रमांक 1 श्री सुनील शेळके. लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्वाच्या व 25 वर्ष 5 लाख लोकातून आम्ही निवडून येतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सभागृहात बसतो. माझा हात दुखतोय, इंजेक्शन घ्यावं लागेल रात्री. एवढ्या वेळा मी हात वर केला. माझा औचित्याचा मुद्दा 10व्या क्रमांकावर आहे. आणि अध्यक्ष महोदय, तुम्ही ज्या वेळाला न्याय देण्यासाठी या खुर्चीवर बसता
त्यावेळेला जाणीवपूर्वक माझ्यावर अन्याय करता मी लॉबीत भेटलो, आपल्याला विनंती केली की काही राग असेल तर जरा दूर करा. चला पुढे त्या जाऊया. खुर्चीवर चला, बसलो. चला चला हे मी बघा, आपले आपण आभार एक सिनियर मानतो. सदस्य आहे. चला माझा तुमचा मुद्दा लक्षात आला. नाही तुमचा मुद्दा लक्षात आला. बघा 25 जे अवतीचे ते मुद्दे आहेत ते बॅलेटमध्ये आले आणि जवळपास 42 लोकांचे जास्तीचे मुद्दे घेतले. ऐकून घ्या, सभागृहामध्ये 125 लोक असतील. सर्वांचे लोक एका दिवशी सर्वांचे औचित्य होऊ शकत नाही. आणि आता जी यादी घेतली ती बॅलेट प्रमाणे घेतली नाही. हो ऐकत पण नाही, बॅलेट प्रमाणे ती घेतली नाही. ज्यांनी ज्याप्रमाणे चिठ्ठ्या दिल्या त्याप्रमाणे ती घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण हे करू नका. चला लक्षवेधी सुरू झाली, आपण लक्षवेधी करा. चला सुरू द्या. नाही अध्यक्ष महोदय, नाही बघा, हे बघा योगेशजी, या पद्धतीने कामकाज हे बघा, त्यांना वरच्या सभागृहामध्ये मंत्री महोदयांना जायचं आहे. लक्षवेधीचा बिझनेस घ्यावा लागेल. त्यामुळे ऐका, असं नाही होणार ना. सर्वांनी सारखे सदस्य आहेत या सभागृहामध्ये, सर्व सारखे आहेत. आपला सन्मान आहे. पण यादीप्रमाणे बॅलेट प्रमाणे घेतलेलं नाही. आलेल्या चिठ्ठ्याप्रमाणे यादी या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव खाली असल्यामुळे ते उद्या येणार. चला या लक्षवेधी सुरू करा. अध्यक्ष महोदय, मी अतिशय महत्त्वाच्या व हजारो शेतकरी कुटुंबाच्या हिताची संबंधित या लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, गुजरात राज्यातील खावडा येथील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आणि ही वीज निर्मित होत असताना महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड इथून आता पुणे जिल्ह्याकडे या वीज प्रकल्पाचं काम सुरू झालेले आहे. आणि अध्यक्ष महोदय, साधारणतः 2024ला या कामाला मंजुरी मिळाली आणि त्यानंतरनं हे काम ज्यावेळेला प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय झाला तर काही भागात, विशेष करून माझ्या मावळ तालुक्यातील जवळपास 42 गावं, सन्मान्य सदस्य मुळशी, राजगड, भोर या भागातले सन्मान्य सदस्य यांच्या भागातील जवळपास 23 ते 27 गावं आणि त्यानंतरनं मग बाकीच्या परिसरातून, मग तो पुरंदर असेल, बारामती असेल आणि हा पुणे जिल्ह्याला संपूर्ण या उच्च दाब विद्युत वाहिनीचा काम सुरू असताना इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी, भूमालकांनी, जमीन मालकांनी पहिल्यांदा विरोध केला की हा प्रकल्प आमच्या जमिनीतून व्हायला नकोय आणि त्यानंतरनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल अशा पद्धतीनं देखील सांगितलं. आणि ह्या मोबदल्याची ज्यावेळेला रक्कम समोर आली तर अक्षरशः तुटपुंजी अशी मदत तिथल्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या संपूर्ण प्रकल्पाचे अधिकारी जे आहेत त्यांनी घेतला. प्रश्न घ्या. ज्या ठिकाणी टॉवरची उभारणी केली जाते त्याला बाजारभावाप्रमाणे पैसे दिले जात आहेत. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला या 42 किलोमीटर माझ्या मतदारसंघातली लाईन पूर्ण होती त्यावेळेला टॉवरच्या साईडची जी विद्युत वाहिनी आहे त्या विद्युत वाहिनीचा खालचा भाग आणि त्याच्या बाजूचा जवळपास 100 मीटर एवढा परिसरामध्ये भविष्यात तो शेतकरी, तो जमीन मालक काही करू शकत नाही. आणि आज आपण जर पाहिलं असेल तर मावळ, मुळशी, राजगड, भोर हा संपूर्ण परिसर हा कृषी किंवा डोंगर दऱ्यातला परिसर आहे. आणि या ठिकाणून ही वाहिनी जात असताना शेतकरी वर्षातलं एकच पीक, तेही भाताचं पीक आमचा शेतकरी करतो. आणि ते आज जर ही लाईन सुरू झाली तर त्या लाईन खाली जाऊन पाण्याखालचं काम शेतकरी करू शकत नाही. याचा अर्थ ही पूर्णपणे जमीन आता नापीक होणार आहे. आणि ह्या शेतकऱ्याला मोबदला देत असताना आपण कुठल्याही प्रकल्पाला जमीन भूसंपादन करत असताना त्याचा मोबदला 4 पट किंवा 5 पट एवढ्या प्रमाणामध्ये देत असतो. आणि यामध्ये त्यांनी विशेष काही निकष लावले आणि सांगितलं की आम्हाला जागा ताब्यात घ्यायचीच नाही आहे, त्यामुळे आम्ही यांना काही मोबदला देतोय तो त्यांच्या पिकाचं नुकसान या अनुषंगाने देतोय. परंतु भविष्यात तिथं पीक पाणी कधीच करू शकत नाही, त्या जागेचा कुठलाही फायदा किंवा त्या ठिकाणी कुठली डेव्हलपमेंट करू शकत नाही. मग अशा हजारो हेक्टर जमिनी
शेतकऱ्याच्या नापीक होणार आहेत. भविष्यात तिथं शेतकरी काहीच करू शकत नाही. तर ह्या शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या बाबत ज्यावेळेला लोकशाही मार्गानं मागणी करतायत किंवा काम थांबवायला जातात तर त्यावेळेला पोलीस येतात, चला नोटिसा देतात, पोलीस स्टेशनला पोलीस शेतकऱ्यांना घेऊन जातात. आणि अशा पद्धतीने जर आपण एखादा प्रकल्प करत असेल, प्रकल्पाला विरोध कोणाचा नाहीये, पण त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना समंजसपणाने घेऊन तडजोड करून हा प्रकल्प व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने चला. पुढे होत नाही. काही माननीय ठराविक मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक मान्य मंत्री महोदयांना या ठिकाणी प्रश्न आहे की ही संपूर्ण जागा जी आज प्रकल्पामध्ये बाधित होतीये, या शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या बाबतीत आपण पुन्हा विचार करणार का? बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देणार का? आणि जर ही जमीन शेतकऱ्याच्या कामाची असेल तर ती काय म्हणून त्या ठिकाणी ते काम करू शकतात किंवा तिचा वापर काय करतील याचं मला उत्तर मिळावं. सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे, ही जी ट्रान्समिशन लाईन जी खावडा येथून निघून पालघर, ठाणे, रायगड आणि पुणे ह्या जिल्ह्यातून ही जात आहे आणि सन्माननीय सदस्यांच्या मतदारसंघातील 42 गावांमधून ही ट्रान्समिशन लाईन जात आहे. अध्यक्ष महोदय, 2010च्या पूर्वी ह्या विजेची कामं ज्या ठिकाणी ऊर्जा विभागाची होत होती त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला कुठलाही मोबदला दिला जात नव्हता. पण 2010ला एक धोरण आणलं आणि त्यामुळे बाजारभावाच्या 25%, 50% आणि 65% अशा पद्धतीने त्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जात होता. नंतर ह्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 2017मध्ये रेडी रेकनर रेट जो असतो त्याच्या दुप्पट भाव हा शेतकऱ्यांना त्यांच्या जिथे टॉवर उभे राहतात तिथे आणि ज्या ठिकाणून ती ट्रान्समिशन लाईन जाते त्या जमिनीला 15% रेट जेवढा क्षेत्र त्या शेतकऱ्याचं जात असेल तेवढ्यावरती देण्याचा निर्णय झाला. आणि ह्याच्यात आणखीन सुधारणा होऊन 2022मध्ये जो मनोरा उभा केलेला असतो त्या ठिकाणच्या जागेला आपण बाजारभाव किंवा रेडी रेकनर रेट किंवा मागच्या 3 वर्षामध्ये त्या गावामध्ये ज्या दराने जमीन खरेदी विक्री झाली त्यातला जो उच्चतम दर असेल 3 वर्षातला ॲव्हरेज काढून त्या दरानुसार त्या शेतकऱ्याला मोबदला दिला जातो. आणि जी ट्रान्समिशन लाईन जाते त्यातूनही जे क्षेत्र जातं त्या क्षेत्राला 30% भाव आपण वाढवून दिलेला आहे. आणि या ठिकाणी भूसंपादन केले जात नाही, त्या शेतीचा किंवा त्या एरियाची मालकी ही त्या शेतकऱ्याचीच राहते अध्यक्ष महोदय. आणि या ट्रान्समिशन लाईनच्या खाली आपण शेतकरी शेती करू शकतो आणि हे सगळे भाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात येते आणि त्या गावामध्ये जो रेट चालू आहे त्याच्या दुपटीने रेट दिला जातो अध्यक्ष महोदय. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही ह्याच्यातून नुकसान शेतकऱ्यांचं होत नाही अध्यक्ष महोदय. महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी जे स्पेसिफिक यामध्ये उत्तर दिलं, यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्याला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना आपण बाजारभाव काय द्यायचा किंवा त्याचं मूल्यांकन काय करायचं हा अधिकार दिलाय. त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी देखील हरकती घेतल्यात परंतु त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही. मग हा निर्णय आपण किती दिवसात करणार? आणि जोपर्यंत निर्णय होत नाही, आता तुम्ही सांगितलं की टॉवर लाईनच्या खाली शेती करू शकतात पण तिथं उद्या बांधकाम करू शकत नाही आणि तिथं रेडी रेकनरचा तुम्ही दर लावला. आज पुणे जिल्ह्यात जमिनीचे भाव काय आहेत हे मला वाटतं 90% सभागृहातल्या देखील मंडळींना माहिती असेल. आज 25 लाख रुपयापासून तर 25-2.5 कोटी रुपयापर्यंत सुद्धा दर आहेत जमिनीचे. आणि 1.5 लाख, 70,000, 25,000 असे भाव जर शेतकऱ्यांची थट्टा करत असेल आणि त्यांना जर त्याचा मोबदला देत असेल तर अध्यक्ष महोदय योग्य नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण दर निश्चित करत असताना फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी रेडी रेकनर आणि बाजारभाव ह्या दोघांचा समन्वय करून आम्हाला किमान 4 ते 5% बाजारभाव का देत नाही? आणि ती जागा तुम्हाला पाहिजे तुम्ही घ्या प्रकल्पाला, कारण त्या प्रकल्पाची खालची जागा कामाचीच नाहीये. 4 ते 5 पट हा दर आम्हाला मिळावा अशी माझी मागणी आहे. पण कारण ती जागाच मुळात शेतकऱ्याच्या कामाचीच नाही, तिथं घर बांधू शकत नाही, तिथं कुठलाही उद्या प्रकल्प करायचा, साधी कोंबड्याची पोल्ट्री करायची असेल तर पोल्ट्री करू शकत नाही. मग अशा परिस्थितीत त्या जागेचं नक्की शेतकऱ्यांना करायचं काय? ही जागा त्या प्रकल्पाला घ्यावी, आम्हाला 5 पट 4 पट जो दर तुम्हाला वाढून देता येईल तो द्यावा अशी माझी मागणी आहे. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले,
असं सांगताय, तर हे किती दिवसामध्ये जिल्हाधिकारी या दरावरती निर्णय घेतील आणि तोपर्यंत आपण हा प्रकल्प थांबवाल का, अशी माझी विनंती. मंत्री महोदय अध्यक्ष महोदय, आपल्याला दर मान्य नसतील तर जिल्हाधिकाऱ्याकडे आपण अपील करावी आणि 30 दिवसामध्ये अपील करावी आणि 60 दिवसामध्ये त्या अपीलवर निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, आणि मी सन्माननीय सदस्यांच्याच मतदारसंघातील काही गावांचं या ठिकाणी रेट सांगू इच्छिते. अध्यक्ष महोदय, जसं की कुसगाव खुर्दमध्ये मूळ दर त्यांचा आहे 1998.83 रुपये प्रति चौरस मीटर आणि आपण ह्या मनोरा ज्या ठिकाणी त्याच गावामध्ये आलेला आहे तिथे आपण 3997.66 रुपये पर चौरस मीटर एवढा भाव या ठिकाणी देतो आणि त्याच्यावरती जी ट्रान्समिशन लाईन जी जाते त्याच गावामध्ये त्या लाईनच्या अंतर्गत 599.65 रुपये एवढा भाव दिला जातो आणि शेती करण्यासाठी कुठलीही अडचण त्या शेतकऱ्याला त्या भागामध्ये येत नाही. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये पालघर, ठाणा, त्यानंतर आपले कर्जत, रायगड आणि पुणा असा जिल्ह्यातून हे लाईन जात आहेत. अल्पभूधारक शेतकरी असतील तिकडे, अल्पभूधारक, त्याच्यामधनं जर ही लाईन गेली तर त्या सन्माननीय सदस्य सुनील शेळके म्हणाले त्याप्रमाणे ती शेती अल्पभूधारकांच्या मध्ये जर हा मनोरा उभा राहिला तर त्यांच्या काहीच कामाची राहणार नाही. तर आपण काही मर्यादा ठरवली आहे का या संदर्भामध्ये? अल्पभूधारक शेतकरी असेल आणि त्याच्यामधनं हा मनोरा जात असेल तर त्याला त्या संदर्भामधला मोबदल्यामधले विशेष दर्जा दिला जाईल. एक माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे जे आता हे आदिवासी क्षेत्र आहेत, म्हणजे पालघरचा क्षेत्र असो, विक्रमगडचा क्षेत्र असो, मग आपला भिवंडीचा असो, कल्याणचा असो, अंबरनाथ असो, कर्जत असो, हे आदिवासी क्षेत्र आहेत. त्या आदिवासी लोकांच्या ज्या जमीन सरकारने त्यांना अलॉट केल्यात पट्ट्यावरती, त्या जमिनी जर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना एकतर जमीन तुटपुंजी जमीन दिली सरकारच्या माध्यमातून, कमीत कमी त्या वाडा तालुक्यातील म्हणा, विक्रमगड ती म्हणा, पालघर जिल्ह्यातली म्हणा, ज्या अलॉटमेंट सरकारने जमीन त्यांना अलॉट केली आहेत किंवा पट्ट्यावर दिलेत त्या जमिनीवरती जर हा मनोरा उभा राहिला तर त्याची तर जमीनच हातातून गेली. म्हणून अशा संदर्भामध्ये आपण विशेष बैठक या कलेक्टर बरोबर, स्थानिक जनप्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन असे जे विषय असतील अल्पभूधारकांचे आणि आदिवासींच्या जमिनीचे, त्या संदर्भाचा निर्णय करण्यासाठी आपण विशेष बैठक बोलवणार का, आणि बोलवणार तर कधी बोलवणार आणि त्यासाठी विशेष धोरण अवलंबन करणार का? अध्यक्ष महोदय, अल्पभूधारक शेतकऱ्यांना विशेष मोबदल्याची तरतूद आपल्याकडे नाही. जी आपण तरतूद या ठिकाणी करतो ती रेडी रेकनर रेटच्या दुपटीने करत असतो आणि तरी देखील आपण जी या ठिकाणी म्हणजे मागणी केलेली आहे की अल्पभूधारक असेल किंवा आदिवासी ज्यांना आपण सरकारी जमीन देतो त्यांचं जर नुकसान होत असेल तर काय, तर निश्चित ह्याच्यावरती पालघर आणि ठाणे ह्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आपण बैठक लावू. जर तसं कुणाचं नुकसान होत असेल तर त्याबाबत काय करता येईल ह्याबाबत विचार करता येईल. बाबरजी बोला. अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि काल सेम ह्या प्रकरणावरती माझ्या मतदारसंघामध्ये शेटफळीनमा नावाचं गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असे टॉवर उभा केलेत. टॉवर उभा करण्याबद्दल कोणाचीच तक्रार नाही, पण जे निगोशिएशनमध्ये जे नुकसान भरपाई ठरली होती ते न दिल्यामुळे काल आमच्या त्या शेटफळे गावामध्ये मिथुन गायकवाड आणि समाधान गायकवाड हे 2 शेतकरी त्या टॉवरवरती चढून त्यांनी आंदोलन केलं. माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे, मंत्री महोदयांनी तिथल्या कलेक्टर साहेबांशी बोलून त्या शेतकऱ्यांचे जे नुकसान भरपाई झाले ते ताबडतोब नुकसान भरपाई त्या रेडी रेकनरच्या रेटप्रमाणे देण्याची तुम्हाला विनंती करा. ते तुम्ही द्याल का, माझी विनंती आहे. निश्चित अध्यक्ष महोदय, त्यांना ते रेट मान्य नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बोलून त्यांच्यावर नुकसान होत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. चला पुढे जाऊया आता. महोदय, माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. मंत्री महोदय, रेडी रेकनरच्या दुप्पट आपण म्हणताय, परंतु माझ्या मतदारसंघात देखील भोसे असेल, गुरसाळे असेल, इथून लाईन जाते. आता त्याच्यात जर आपण विचार केला तर 3 लाख रुपये ते 7 लाख रुपये रेडी रेकनरचा भाव आहे. 7 लाखाच्या दुप्पट जरी धरले तर 14 लाख होतात, पण आमच्यात जमिनीचे भावच त्या ठिकाणी आता 30 ते 35 लाख 40 लाख रुपये आहेत आणि मग दुपटीनं त्या ठिकाणी मोबदला पुरेसा होत नाही, म्हणून त्या ठिकाणी अडवणूक होती. दुसरी गोष्ट, आपण जे टॉवर लाईनच्या मध्ये 15% नुकसान भरपाई देणार असं सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये पीक घेता येत नाही कारण आमच्याकडे द्राक्षाच्या बागा आहेत आणि त्याला अँगल लोखंडी लावलेले असतात, वरून तो
त्याचा रिॲक्शन येतं आणि त्याच्यामुळं तिथं खाली पिकवता येत नाही, तर त्याला देखील 100% भरपाई दिली पाहिजे, तरच त्या शेतकरी त्या ठिकाणी विरोध होणार नाही. माझ्या पण भागातले बरेच जणांचे अजून पैसे प्रलंबित आहेत, तर जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगून आपल्याकडे एक विशेष बैठक लावावी अशी विनंती करणार का? अध्यक्ष महोदय, टॉवरच्या खाली द्राक्षांच्या बागा जरी असल्या तरी त्या जे टॉवर आहेत त्याची हाईट खूप जास्ती आहे आणि त्याच्याने कुठलं शेतीचं नुकसान होत नाही अध्यक्ष महोदय. आणि उपजिल्हाधिकाऱ्याच्या तरी ह्या पर्टिक्युलरली यांच्या मतदारसंघातल्या गायकवाड परिवाराचा काय अडचण आहे त्याबद्दल आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावू आणि ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करूया. नाही काय थांबा जरा, तुम्ही बोला. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात या प्रकल्पामुळे 213 गावं बाधित होत आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं हे लोक शेती करतात आणि आम्ही पाहिलेलं आहे पूर्वीपासून ज्या ठिकाणी टावर लाईन जाते त्या ठिकाणी कुठेही कोणाला काय करता येत नाही. पाणी जर काय उद्या काम करायचं म्हणलं तर ते शिफ्टिंगचा खर्च त्या शेतकऱ्याला परवडतच नाही, तो आयुष्यात कधी करू शकत नाही. तो नाईलाजाने कमी किमतीमध्ये कुठला तरी एखाद्या मोठ्या उद्योगपतीला ती जमीन देतो. त्याचप्रमाणे बोर बोंगवली येथे एक नवीन प्रकल्प या ठिकाणी 765 kVचा येतोय. खरं तर सुरुवातीला सांगितलं गेलं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सौरचा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि अचानक पाहिलं तर त्या ठिकाणी हे मोठं सबस्टेशनचं काम या ठिकाणी चालू होतं आणि त्यातनं जी वीज बाहेर नेणार आहे. त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, परवाशीच मिटिंग झाली आणि शेतकऱ्याच्या भावना खूप तीव्र आहेत, कारण की शेतीच्या अल्पभूधारक शेतकरी हे बागायती गाव आहे. त्या गावानं शिवरं एक गाव आहे आमचं, पुरंदरवरनं जी हिंजवडीला लाईन येणार आहे त्यामध्ये सुद्धा लोकांनी नॅशनल हायवे 4 नंबरला जागा दिली, नंतर वेगवेगळ्या माध्यमातून रस्ते होतात त्याला जागा दिलेली आहे. 200-400 एकर त्या ठिकाणी लोकांची जागा बाधित झालेली आहे. तेव्हा या लोकांची मागणी आहे की आम्हाला योग्य मोबदला मिळावा आणि तो मोबदला मिळत नाही किंवा आमच्या ज्या शंका आहेत त्यांच्या काय मनात त्याचं निरसन होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प चालू करू नाही अशी त्यांची मागणी आहे. मंत्री महोदयांनी यावर खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, हेच एकच उत्तर आहे की या ठिकाणी प्रांताधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली पारेषणचे अधिकारी यांची समिती असते मोबदला मूल्य ठरवण्यासाठी, आणि जे मूल्य आपल्याला जर शेतकऱ्यांना मान्य नसेल तर आपण 30 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्याकडे त्याच्यावर अपील करू शकतो आणि जिल्हाधिकारी 60 दिवसामध्ये त्याच्यावरती निर्णय जिल्हाधिकाऱ्याकडनं मिळणं अपेक्षित असतं आणि शेतकऱ्यांचं कुठलंही अशा पद्धतीने नुकसान आपण होऊ देत नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळेच अधिकार सुपूर्द केलेत. मग त्यांना बंद जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ही संपूर्ण लाईन बंद करण्याचे अधिकार द्या ना. काय आहे, आपण सदनामध्ये प्रमुख मंडळी आहोत किंवा आपण इथं कायदे मंडळी आणि मग इथं जर आपण निर्णय होत नसेल आणि आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जर निर्णय देत असेल तर त्यांना आता तुम्ही निर्देश द्या की जोपर्यंत शेतकरी आणि त्या प्रकल्प जे कोणी अधिकारी आहेत किंवा ज्यांना त्या संपूर्ण प्रकल्पाचं मूल्यांकन करण्याचे अधिकार दिलेत यांचा समन्वय होऊन शेतकरी समाधानी होत नाही, सगळे होणार नाही पण किमान 90% तरी शेतकरी समाधानी होत नाही तोपर्यंत प्रकल्प बंद ठेवा, एवढं तरी अधिकार द्या. शेळके साहेब, ही स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे, म्हणजे कायद्यात तरतूद आहे अपीलची. ती काय या सभागृहातनं निर्देश देऊन करता येणार नाही, ती स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे, कायद्याप्रमाणेच ऍक्शन होणार. चला पुढे. कंप्लीट होऊन गेलं, शेतकऱ्यांनी अपील केलेले 1 वर्ष होऊन गेलेले. ठीक आहे मंत्री महोदय, जेवढे ह्या पुणे कलेक्टरांशी बोलून हा विषय सोडवण्याच्या सूचना देण्यात येतील. चला पुढे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आता थोड्या वेळापूर्वी साकीनाका या ठिकाणी खैरानी रोड इथे मुंबई महानगरपालिकेच्या एसओ डिपार्टमेंटचं मॅनहोलचं काम सुरू होतं अध्यक्ष महाराज, आणि ते काम सुरू असताना असलम इसाक शेख नावाचा 60 वर्षाचा एक व्यक्ती त्याच्यामध्ये पडला, जो यादवनगर साकीनाका या ठिकाणी राहणारा होता आणि अद्याप त्यांचा शोध सुरू आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अध्यक्ष महाराज, ही फार गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इन्चार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ
या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महाराज, पॉईंट ऑफ हा इन्फॉर्मेशनच्या अत्यंत माध्यमातून. गंभीर विषय. बसून घ्या. अत्यंत गंभीर विषय आज सभागृहाच्या समोर सन्मान्य सदस्य अमित साटम यांनी मांडलेला आहे. मुंबईत पाणी भरतं, पावसात वॉटर क्लॉगिंग होतं. ते होत असताना अनेक ठिकाणी कामं चालू असतात, तिकडे गटारं उघडी ठेवली असतात किंवा खड्डे खोदून ठेवलेले असतात. आपल्याला माहिती आहे काही वर्षापूर्वी असंच मुंबईतील अत्यंत एक मोठे डॉक्टर जे आहेत ते असेच त्यांचा अपघात झाला याच्यात आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टर अमरापूरवर, बरोबर आहे. तर हे केवळ निलंबन करून चालणार नाही. मला वाटतं कल्पेबल होमिसाईडचा गुन्हा घ्यायला पाहिजे अशा अधिकाऱ्यांवर. आणि या संदर्भात आम्हाला इन्क्वायरी नकोय, आम्हाला ऍक्शन पाहिजे, ऍक्शन. या संदर्भात जी माहिती आज दिली गेलेली आहे, आज संध्याकाळी कामकाज संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि निवेदन शासनाने करावं. कोण घेत आहे? 1 मिनिट. नाईक साहेब, शासनाकडनं कोणी नोंद घेतली आहे का? अध्यक्ष महोदय, नोंद घेतली. नाही, 1 मिनिट. एक बिल घेऊया आपण आणि त्यानंतर लक्षवेधी कंटिन्यू करू. 2 मिनिटं थांबा. पूर्ण करा आणि मग बिल घ्या. एक महत्वाचं बिल आहे. अध्यक्ष महोदय, असं नाही ना. करूया आपण, करूया. बसा. आउट ऑफ टर्न तुम्हाला किती दिलाय ते मोजायला लागेल ना मला. महिलांसंदर्भातच बिल येत आहे बघा. महिला सक्षमीकरण कायदा बिल. शासकीय विधेयके विचारखंडशः विचार व संमत करणे. सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026. अध्यक्ष महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 48 महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, काल राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दिवशी म्हणजे काल कृषी दिना दिवशी मी आपल्या राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय सादर केले आहे. याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद होत आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र ही पुरोगामी विचाराची आणि सामाजिक न्यायाची भूमी आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या भूमीमध्ये स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री हक्काची मुहूर्तपोट रोवली, राजश्री शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा जो विचार रुजवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीतून